सावरकर प्रणीत हिंदुत्व प्रकरण 5. याप्रमाणे हिंदू व हिंदुस्थान या शब्दाच्या इतिहासाचा माग थेट अत्यंत प्राचीन अशा वैदिक काळापासून तो अगदी अर्वाचीन हिंदू साम्राज्याचे पतन इसवी सन 1818 साली झाले तेथपर्यंत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता आम्ही हिंदुत्वाची मूलतत्वे काय आहेत याचे विवरण मांडण्याच्या मुख्य उद्देशाकडे वळण्याच्या परिस्थितीत आलो आहोत. आपल्या या एकंदर परिशीलनातून पहिली फलप्राप्ती झाली ती ही की हिंदू व हिंदुस्थान हे शब्दद्वय मुसलमानांनी मत्सर बुद्धीने आपल्याला लावले आहेत अशा तऱ्हेचा जो एक निराधार संशय आपल्यापैकी सदिच्छेच्या परंतु उतावीळ अशा काही लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता तो अगदी निर्मूल आहे हे सिद्ध झाले. आतापर्यंत जे विवेचन झाले त्यानंतर हा संशय इतका खुळ्यासारखा वाटतो की त्याचे उच्चारण करणे म्हणजेच त्याचा निषेध करणे होय. महम्मदाचा जन्म होण्याच्या पूर्वी नव्हे प्रत्यक्ष अरब ही एक मानव जाती हेही जगाला कळण्याच्या आधीपासून या पुरातन राष्ट्राची ओळख स्वतःमध्ये व परकीयांमध्ये सिंधू अथवा हिंदू या नावाने स्वाभिमानतेने केली जात असे आणि अरब लोकांना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष सिंधू ही नदी शोधून काढणे शक्य नव्हते तितकेच सिंधू अथवा हिंदू हे नाव शोधून काढणे शक्य नव्हते. हे नाव त्यांना त्यांच्या पूर्वीच्या इराणी ज्यू आणि इतर लोकांकडून कळले होते. परंतु हे एवढे भक्कम ऐतिहासिक पुरावेच कशाला. जर हे अभिधान खरोखरच निंदाव्यंजक असते तर आपल्या जातीतील जे शूरातले शूर आणि उत्तमातले उत्तम असे पुरुष आहेत त्यांनीही ते निंदाव्यंजक अभिधान मान्य केले असते का. खरोखरीच आपले पूर्वज अरबी व फारसी भाषेबद्दल अगदी एवढे काही अनभिज्ञ नव्हते. मुसलमान लोक आपल्याला काफिर असेही म्हणत असत. मग हे नाव आपल्या पूर्वजांनी धारण केले असावे व ते नाव आपले वैशिष्ट्य दर्शक समजून त्यासच ते चिकटून राहिले आहेत काय. मग हिंदू अथवा हिंदुस्थान या शब्दांच्या बाबतीतच त्यांनी काय म्हणून आप खुशीने हा राष्ट्रीय अपमान गिळून घ्यावा. याचे कारण अगदी साधे आहे व ते हे की त्यांना आपल्या राष्ट्रीय परंपरेचे अधिक ज्ञान होते आणि राष्ट्रीय जीवनापासून आपणापैकी काही लोक जे आज सतत हिंदू हा शब्द संस्कृतमध्ये सापडत नाही असे प्रतिपादित आहेत त्याचे कारण हेच आहे. याच शब्दाचे ते मोठे काय. संस्कृत वाङ्मयामध्ये किशन, बनारस, मराठा, शीख, गुजरात, पाटणा, सिया, जमना आणि ज्यांचा आपण व्यवहारात रोज उपयोग करतो असे दुसरेही हजारो शब्द आहेत की ज्यांचा उल्लेख आलेला नाही. मग काय एवढ्याच करता का ते शब्द परकीय उत्पत्तीचे आहेत म्हणून समजायचे. बनारस हा शब्द जरी संस्कृतात नाही तरी आपलाच आहे कारण वाराणसी या संस्कृत शब्दाचे ते प्राकृत स्वरूप आहे. वास्तविक एखादा प्राकृत शब्द शुद्ध संस्कृतमध्ये असावा अशी अपेक्षा करणे हेच मुळात हास्यास्पद आहे. तरीही पण एवढ्यावरच संपले नाही. हिंदू हा शब्द एका संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप आहे आणि म्हणून तो शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये आढळू नये हे जरी साहजिक आहे तरी सुद्धा हे प्राकृत रूप देखील काही काही वेळेला संस्कृत वाङ्मयामध्ये आढळून येते. ही गोष्ट तर या शब्दाचे महत्त्व सिद्ध करणारे एक सबल प्रत्यंतर आहे. उदाहरणार्थ मेरू तंत्रामध्ये हिंदू हा शब्द उपयोगात आणलेला आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात संस्कृत कोशकार आपटे आणि बंगालमधील तारानाथ तर्क वाचस्पती यांनीही आपल्या कोशात त्याचा उल्लेख केला आहे. आणि शिव शिवन हिंदूर्न यवनः हे वाक्य तर इतके प्रचारात आहे की त्याचा उल्लेख करण्याचीच जरुरी नाही. आता हे शक्य आहे की आधुनिक मुसलमानी फारसी भाषेत या शब्दामध्ये थोडासा तिरस्कारदर्शक भाव आला असेल. परंतु एवढ्याने हे कसे सिद्ध होईल की म्हणून तो मूलतःच तुच्छतादर्शक होता व त्याचा अर्थ काळा असा होता. फारसी भाषेमध्ये हिंदी अथवा हिंद या शब्दांचा उपयोग केला आहे परंतु त्याचा अर्थ काळा असा नाही आणि त्याचबरोबर हेही सर्वांना माहीत आहे की हिंदू याबरोबरच त्यांची उत्पत्ती सिंधू अथवा सिंध यापासूनच झाली आहे. हिंदू याचा अर्थ काळा असा आहे व म्हणून तो आपणास लाभला आहे असे जर म्हणायचे तर मग हिंद आणि हिंदी हे शब्द जरी या शब्दांचा अर्थ काळा माणूस असा होत नाही तरीही ते आपणास लाभले असे म्हणायचे का. वास्तविक सत्य असे आहे
की हिंदू हा शब्द इराणच्या प्राचीन झेंड या भाषेपासून उत्पन्न झाला आहे. तो काही मुसलमानी इराणच्या फारसी भाषेपासून उत्पन्न झाला नाही आणि त्या वेळेला हप्त हिंदू याचा अर्थ फक्त सप्त सिंधू एवढाच होता. हा शब्द आपण त्यावेळी काळे होतो म्हणून शब्दशः लावता येणे शक्यच नव्हते, कारण अवेस्ता कालचे जे हिंदू ते प्राचीन काळचे सप्त सिंधू हे इराणी लोकांप्रमाणेच सुंदर होते आणि वस्तुतः ते एकमेकांशेजारीच व कधी कधी एकमेक एकत्रच राहत होते. अगदी अलीकडे म्हणजे ख्रिस्ती शकाच्या प्रभात काळी पार्शियन लोक आपल्या सरहद्दीवरच्या प्रांतांना श्वेत भारत म्हणून संबोधित असत. एवढ्याकरिता हिंदू याचा अर्थ शाब्दिकरित्या काळा मनुष्य असा होणे शक्य नाही. आतापर्यंतच्या विवेचनात हिंदू व हिंदुस्थान ही अभिधाने आपली भूमी व आपले राष्ट्र यांचा देशभक्तियुक्त स्वाभिमान उल्लेख करण्याकरताच मुसलमानी इराण अथवा मुसलमान लोक यांचा नामनिर्देशही नव्हता तेव्हापासून उपयोगात आणीत असत. हे भरभक्कम पुराव्याने सिद्ध केल्यानंतर हिंदू या नावाचा मोठेपणा व त्याचा असलेला आपल्या हृदयातील प्रेमावरचा अधिकार याच्याच बद्दल विचार केला असता काही डोके फिरलेल्या धर्मवेड्या लोकांनी हिंदू या शब्दाला गौरवयुक्त अर्थाने अथवा तिरस्कारयुक्त अर्थाने संबोधले आहे हे पाहणे हा प्रश्न अगदी गौण स्वरूपाचा होतो. खुद्द इंग्लंडमध्ये असा एक काळ होता की इंग्लंड हा शब्द त्याचे विजेते जे नॉर्मन लोक यांच्या दृष्टीने इतका तुच्छतादर्शक गणला जात होता की एकमेकांविरुद्ध शिवीगाळी करण्याचे वेळी तो उपयोगात आणीत असत. मी काय इंग्लिश मनुष्य होऊ असे विचारणे म्हणजे त्याचा अक्षम्य अपराध केल्यासारखे होते. पण एवढ्याकरता इंग्लिश लोकांनी आपल्या जन्मभूमीचे व राष्ट्राचे नाव बदलण्याची तोशिश केली काय? किंवा त्याला इंग्लंडचे ऐवजी नॉर्मंडी हे नाव दिले काय? किंवा इंग्लिश हे नाव अव्हेरण्यात त्यांना मोठेपणा प्राप्त झाला असता काय? नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले प्राचीन नाव वा वंश हे अव्हेरले नाही. एवढ्याच करता आज आपण असे पाहत आहोत की नॉर्मन हा शब्द ऐतिहासिक क्षेत्रातून खणून काढलेल्या चिजेप्रमाणे होऊन राहिला आहे व नॉर्मंडी या प्रांताला पृथ्वीच्या नकाशावर कुठेही स्थान नाही. आणि त्यावेळचे ते तिरस्करणीय इंग्लिश लोक व त्यांची इंग्लिश भाषा यांच्या ताब्यात आजपर्यंतचे जगातील अत्यंत विस्तृत साम्राज्य समाविष्ट झाले आहे. आणि जरी इंग्लिश साम्राज्याचे वैभव हे महनीय आहे तरी हिंदू साम्राज्याच्या वैभवाशी तुलना करण्यासारखे एकंदरीत त्याजवळ काय आहे? ज्यावेळी झगड्यांचा काळ असतो त्यावेळी राष्ट्रांच्या मनाची समता ढळते. आणि जर फारशी किंवा इतर कोणी लोक हिंदू या शब्दाने फक्त चोर अथवा काळा माणूस इतकाच अर्थ एकेकाळी जाणत असले तर त्यांनीही हे ध्यानात ठेवावे की मुसलमान हा शब्द सुद्धा हिंदूंनी काही नेहमी कोणा एका अभिलषणीय चारित्र्याच्या मानव जातीचा दर्शक म्हणून वापरलेला नाही. एखाद्याला मुसलमान अथवा त्याहूनही वाईट म्हणजे मुसंडा म्हणणे हे त्याला पशु म्हणून म्हणण्यापेक्षाही अधिक निंद्य समजत असत. अशा तऱ्हेची कठोर शिवीगाळ व आपापसातील दोषारोप हे जरी ज्यावेळी प्राणांतिक झगडे सुरू असतात, जोपर्यंत पाशवी क्रोधानलाच्या ज्वाला भडकत असतात तोपर्यंत अनिवार्य असले, तरी जेव्हा माणसे ह्या झटक्यातून शुद्धीवर येतात आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणवू पाहतात तेव्हा तरी त्यांनी ते विसरावयास पाहिजे आहे. त्यातही आपणाला हे विसरून चालायचे नाही की प्राचीन ज्यू लोक हिंदू हा शब्द सामर्थ्य व उत्साह दर्शवण्यासाठी योजित असत, कारण आपले राष्ट्र व आपली भूमी या गुणांनी अन्वित झालेली होती. सोहाब मुअल्लक या नावाच्या एका अरबी महाकाव्यात असे म्हटले आहे की आपल्या सगळ्या सोयऱ्याचे जुलूम हे हिंदूंच्या तलवारीच्या आघातापेक्षाही अधिक प्रखर व भीषण असतात. खुद्द इराणी लोकातच शिवाय अशी एक म्हण आहे की हिंदूच उत्तर देणे, व याचा अर्थ असा की हिंदूंच्या तलवारीने शूरपणाने खोल जखम करणे. बाबिलोन देशातील लोक उत्तम कापडाला सिंधू असे म्हणत असत, कारण बहुशः ते सप्त सिंधू मधूनच येत असे. आणि याच गोष्टीवरून हेही सिद्ध होते की आपल्या देशाला ते आपल्या प्राचीन सिंधू याच नावाने ओळखीत असत. त्याचप्रमाणे प्राचीन बाबिलोनियन भाषेमध्येही या शब्दाचा राष्ट्रीय वाचक अर्थाशिवाय दुसरा अर्थ अजूनपर्यंत आपणास उपलब्ध नाही. आपल्या शेजारच्या अत्यंत प्राचीन आणि अत्यंत सुसंस्कृत
अशा चिनी राष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवासी जो युआन चंग याने हिंदू ह्या अभिधानाचा काय अर्थ केला आहे ते पाहून कोणत्याही हिंदूला स्वतःबद्दल धन्यता वाटल्या वाचून राहणार नाही. त्याने हिंदू या शब्दाचे साम्य इंदू या शब्दाशी केले व याच्या प्रतिपादनार्थ तो पुढे असे म्हणतो की जगाने या राष्ट्राला योग्य रीतीनेच इंदू हे नाव दिले, कारण ते आणि त्यांची संस्कृती ही जगतावरील मनुष्यांच्या उदास संत्रस्त आत्म्याला शीतल चंद्र प्रकाशाप्रमाणे सदैव आनंद आणि उत्साह यांचा झराच भासला. या सर्व गोष्टींवरून हे सिद्ध होत नाही काय की आपल्या नावाबद्दल लोकांच्या मनात आदर उत्पन्न करण्याचा मार्ग म्हटला म्हणजे ते नाव सोडून देणे किंवा त्याचा इन्कार करणे हा नव्हे, तर आपल्या शस्त्राच्या प्रभावाने, ध्येयाच्या शुद्धतेने आणि आत्म्याच्या उदात्ततेने त्या नावाला मान्यता मिळवणे व त्याच्या पुढे सर्व जगास सन्मानाने मान लववण्यास लावणे हाच तो मार्ग होय. आपण जरी काही आपल्यातीलच बांधवांना त्याच्या स्वेच्छेच्या वारूवर यथेच्छ आरोहण करण्याची परवानगी दिली व त्यांनी खानेसुमारीच्या वेळी स्वतःस हिंदूच्या ऐवजी आर्य म्हणून नोंदवून घेतले, तरी त्यापासून अधिक ते काय लाभणार. फक्त आर्य ह्या पवित्र नावास मात्र ते स्वतःच्या हीन दर्जाला ओढतील आणि कोशामध्ये गुलाम दास या अर्थाच्या शब्दामध्ये आणखी एक शब्द भरीला घालतील. आणि हे तोपर्यंत की जोपर्यंत आपले राष्ट्र त्याचे पूर्वीचे बल आणि मोठेपणा संपादित करीत नाही. परंतु हिंदू व हिंदुस्थान या अभिधानांचा आपण इन्कार करावा या खुळ्या सूचनेच्या विरुद्ध गंभीर वादविवाद करायचे जरी आपण क्षणभर सोडून दिले आणि परक्यांनी द्वेषबुद्धीने ही नावे आपणास दिली अशी मूर्खपणाची विचारसरणी ही क्षणभर मान्य केली, तरीही आम्ही इतकेच सरळ विचारतो की या नावाचा अव्हेर करणे व दुसरे एखादे राष्ट्रीय नाव धारण करणे हे शक्य आहे काय. हल्ली जी परिस्थिती आहे ती अशी आहे की हिंदू हा शब्द आपल्या जातीचे जणू एक निशाणच होऊन बसला आहे आणि ज्या गोष्टींनी आपली जातीय एकी ही केप कामोरींपासून तो काश्मीरपर्यंत व अटकेपासून कटकपर्यंत बलवत्तर केली जाते व अखंडता टिकवता येते अशा गोष्टींपैकी एक प्रमुख गोष्ट होऊन बसली आहे. आपल्याला असे वाटते काय की एखाद्या टोपीप्रमाणे ते आपल्याला सहज बदलता येईल. एकदा असे झाले की एका सज्जन व देशभक्त गृहस्थाने खानेसुमारीच्या वेळी स्वतःला हिंदू ऐवजी आर्य म्हणून नोंदवून घेण्याचे ठरवले व याचे कारण हेच होते की प्रथम इराणी लोकांनी आपणास तुच्छतादर्शक हिंदू या नावाने संबोधले होते व या शब्दाचा अर्थ काळा माणूस असा होतो. अशा प्रकारचे जे असत्य सर्वत्र पसरवले होते त्यालाच हे गृहस्थ बळी पडले. या गृहस्थाशी वेळेच्या अभावी मला काही साग्र वादविवाद करता आला नाही व म्हणून मी त्यास फक्त त्याचे नाव काय एवढाच प्रश्न केला. त्याने सांगितले की माझे नाव तख्तसिंह. मी पुढे म्हणालो, माझ्या सज्जन मित्रा, हिंदू या नावाच्या उत्पत्ती संबंधी अजून द्विधा मत तरी आहे, परंतु तुझे नाव मात्र निर्विवादपणे धेडगुजरी आहे व म्हणून नोंदणी करताना प्रथम तेच मोग्दलायन किंवा सिंहासन सिंह अशा तऱ्हेच्या शुद्ध आर्य भाषेमध्ये बदलून लिहिले पाहिजे. हे ऐकून क्षणभर त्याने हा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न केला व मग मला दाखवू लागला की पहा, हे असे करणे किती कठीण आहे. त्यामुळे माझ्या उद्योगधंद्याची सगळीच घडी विस्कटून जाईल व सर्वात मोठी अडचण म्हणजे सगळ्या लोकांना मी कसे काय या माझ्या नवीन बनवलेल्या नावाने ओळखण्यास लावू, किंवा जोपर्यंत इतर सर्वजण मला तख्तसिंहच म्हणण्याचा हट्ट धरीत आहेत तोपर्यंत मी कितीही स्वतःला सिंहासन सिंह म्हणण्याचा अट्टाहास केला तरी त्याचा काय उपयोग होणार आहे. मी लगेच त्याला म्हणालो, परंतु जर तुझे स्वतःचे जे नाव निर्विवादपणे परकीय आहे ते बदलण्यास तुला इतके कठीण, इतकेच नव्हे तर हानिकारक वाटते, तर मग तख्तसिंह सबंध जातीचे जे नाव ते बदलणे हे कितीतरी अधिक कठीण आणि अधिक हानिकारक असले पाहिजे. आणि तेही नाव मुळीच परकीय नाही, तर वेद जितके आपले तितकेच ते नावही आपले आहे. अमित काळापासून दृढीभूत झालेले नाव बदलणे हे किती व्यर्थ आहे याची सत्यता या वैयक्तिक उदाहरणापेक्षाही पंजाबमधील आपल्या शीख बंधूंच्या पंथामध्ये चांगल्या रीतीने निर्दिष्ट केली आहे. आपल्या हिंदू जातीतील अवतंस व शूरातले शूर अशा नरश्रेष्ठांची जी जमात
व जिला आपल्या महान गुरुने पसंत केली व त्यावेळी विजयानंदाने गर्जना केली की नील वस्त्र के कपडे फाडे तुरक पठाणी अंमल गया, आणि जी जमात घडण्याचे आद्य कारण म्हणजे धर्म चलावन संत उबारण दुष्ट दैत्य के मूल उपाटण, यही काज धरामय जन्मम समझ लेहु साधू सम मननम. अशा या जमातीचेच नाव खालसा. ज्या साधू वृत्तीच्या नानकाला आज प्रत्यही वाहे गुरुजी के फत्ते वाहे गुरुजी के खालसा अशा अभिनंदनाने वंदन होत आहे, तो गुरु नानक दुःखाने म्हणत असे की क्षत्रियांनी धर्म छोडिया म्लेंछ भाषा गही, सृष्टी सब एकबर्ण हुई धर्म की गती रही. दरबार, दिवाण, बहादूर इत्यादी शब्द चोरासारखे थेट आपल्या हरिमंदिराच्या अंतर्भागापर्यंत प्रविष्ट झाले आहेत. आपल्याला पुरातन काळी ज्या जखमा झाल्या होत्या त्यांचे हे वण आहेत. त्या जखमा भरून निघाल्या, परंतु त्यांचे वण मात्र अजूनही दृश्य आहेत व आपल्या शरीरापैकीच एक होऊन बसले आहेत. जोपर्यंत त्यांना खरवडून काढण्याचा प्रयत्न करणे हे नफ्यापेक्षा तोटाच अधिक करण्याचा संभव आहे, तोपर्यंत आपल्याला जे काय करता येण्यासारखे आहे ते म्हणजे इतकेच की त्या तशाच सहन करणे, कारण त्या जखमा ज्या लढाया आपण रक्ताचे पाट वाहून जिंकल्या व अखेर जेते झालो अशा लढायांमध्ये झालेल्या आहेत. आणि जर कोणते शब्द मग ते कितीही पवित्र वस्तूंशी संबद्ध झालेले असोत बदलणे आणि व्यक्त करणे अवश्य असेल तर ते शब्द हे होत, कारण ते सर्व निर्विवाद रीतीने परकीय व त्यांच्या वर्चस्वाचे अवशिष्ट असे भाग आहेत. मग जे आपण या नावांना अपरिहार्य म्हणून राहू देतो इतकेच नव्हे तर त्यांच्याविषयी आसक्ती धरतो त्या आपणाला जी आपल्या जातीची व देशाची पाळण्यातली नावे आपल्या मूळ पुरुषांनी पसंत ठरवलेली सगळ्या जगातल्या अत्यंत प्राचीन आणि अत्यंत वंद्य अशा ग्रंथांमध्ये वेदांमध्ये जी ग्रथित केलेली अशी हिंदू आणि हिंदुस्थान ही नावे नाकारणे निव्वळ दांभिकपणाचेच ठरत नाही काय? सिंधू नदीच्या उभय तीरावरील आपल्या लक्षावधी देश बांधवांनी कमीत कमी गेली 40 शतकेपर्यंत जे अभिधान मोठ्या अभिमानाने धारण केले, ज्याने काश्मीर पासून केप कामोरीन पर्यंत व अटक पासून कटक पर्यंत आपल्या सर्व देशाला कवटाळले, जे एका शब्दात आपली जन्मभूमी आणि ज्ञात जी सिंधू अथवा हिंदू हिच्या भूगोलाची सर्व स्थितीस्थापकता दर्शवते, जे राष्ट्रम आर्यस्य उत्तमम अशा रीतीने इतर देशांपासून निवडून काढण्याची खूण म्हणून समजले गेले, ते हे अभिधान होय. याच अभिधानाकरिता शत्रूंनी आमचा द्वेष केला आणि याच्याच करिता शालिवाहनापासून शिवाजीपर्यंतचे आपले योद्धे शतकापाठीमागून शतके झगडा कायम ठेवण्यात हजारांनी खर्ची पडले. पद्मिनी आणि चितोड यांच्या जळून खाक झालेल्या राखेवर हाच हिंदू शब्द छापला गेलेला आढळेल. तुलसीदास व तुकाराम आणि रामदास व रामकृष्ण यांनी हिंदू हेच नाव धारण केले होते. हिंदू पद पादशाही हेच रामदासांचे स्वप्न होते, शिवाजीचे कार्य होते. बाजीराव आणि बंदा बहादूर, छत्रसाल आणि नानासाहेब, प्रताप आणि प्रतापादित्य यांच्या महत्वाकांक्षेचा ध्रुव तारा होते. ज्या निशाणाचे रक्षण करता करता पानिपतच्या समरभूमीवर 1,00,000 वीर शत्रूला प्राणहारक जखमा करीत फक्त एकाच दिवसात धारातीर्थी पतन पावले, आणि तो भाऊही ज्याच्या अग्रभागी हातात शमशेर असता गारद झाला, त्या निशाणावरही हाच शब्द कोरून काढला होता. आणि या सर्व बलिदानानंतरही याच हिंदू पदपादशाही करता नाना आणि महाजी यांनी राष्ट्रनौका तुफान दर्यातून त्यातील सर्व खडकांना व संकटांना टाळून चिरपेक्षित किनाऱ्याच्या अगदी समीप आणली होती. आणि आजही हेच हिंदू आणि हिंदुस्थान हे अभिधान नेपाळच्या सिंहासनापासून तो रस्त्यातील एखाद्या कटोऱ्यापर्यंत लक्षावधी लोकांवर स्वामित्व गाजवीत आहे. या शब्दांचा अव्हेर करणे म्हणजे आपल्या लोकांचे प्रत्यक्ष हृदयच कापून फेकून देणे होय. ते करण्यापूर्वीच तुम्ही मरून जाल. हे करणे काही फक्त भयंकरच आहे असे नाही, तर ते व्यर्थही आहे. हिंदू व हिंदुस्थान हे शब्द त्यांच्या जागेवरून हलवू म्हणणे म्हणजे प्रत्यक्ष हिमालयालाच त्याच्या जागेपासून हलवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. भयंकर उत्पत्ती व कल्पनेला स्तिमित करणाऱ्या घटना जो घडवतो असा एखादा धरणीकंपच हे कार्य करू शकेल. हिंदू व हिंदुस्थान या अभिधानांविरुद्ध जो आक्षेप
की हे शब्द परकीय लोकांनी आपल्याला लावले आहेत त्यांचाच तेवढा विचार केला तर फक्त निर्विवाद सिद्ध झालेले ऐतिहासिक आधार निवेदन केले की त्याचा एकदम निराश होईल। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा आक्षेप काही वेळेला एका अंतर्गत भीतीने संमिश्र झालेला असतो। ती भीती म्हणजे अशी की जर हे अभिधान आपण आदराने धारण केले तर जे जे असे करतील ते हिंदुइझम या नावामध्ये समाविष्ट होणारे सर्व विचार आणि आचार यांच्यावर विश्वास ठेवणारे आहेत असे जग मानील। हिंदू मनुष्य म्हटला की तो अचूक रीतीने ज्याला हिंदुइझम असे समजतात त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणारा असलाच पाहिजे अशा तऱ्हेची एक भावना लक्षात घेऊन बाह्यता नसले तरी अंतःकरणातून जे एक भय वाटत असते त्याच्या भयाच्या योगाने पुष्कळ लोक ही आपली अभिधाने परकीय लोकांनी शोधून काढली नाहीत यावर विश्वास ठेवित नाहीत आणि त्यांचे हे भयही काही सर्वस्वी अनाठायी नसते। परंतु ज्यांना असे भय वाटते त्यांनी ते तसे स्पष्टपणे बोलून दाखवणे व एवढ्याकरिता आम्ही हिंदू म्हणून घेण्यास तयार नाही असे म्हणणे हे अधिक सरळपणाचे होईल। परंतु मिथ्या व अप्रतिपादक अशा आक्षेपाखाली लपू पाहणे हे केवळ वक्रवृत्तीचे द्योतक होईल। हिंदुत्व व हिंदुइझम यामध्ये दिसणाऱ्या वरवरच्या साम्याच्या योगाने काही वेळेला आपल्या हिंदू बांधवांमधील काही सदिच्छेच्या लोकांचा मतिभ्रम केला जातो। या दोन शब्दामधील अंतर लवकरच स्पष्टपणाने दाखवले जाईल। इथे फक्त इतके सांगितले म्हणजे पुरे होणार आहे की जर कोणता एखादा शब्द परकीय लोकांकडून आला असेल तर तो हा हिंदुइझम होय आणि म्हणून आपण अशी खबरदारी घेतली पाहिजे की आपले विचार या नवीन बनवलेल्या शब्दाने घोटाळून जाणार नाहीत। वेदांवर सुद्धा ते स्वतंत्र धर्मग्रंथ आहेत असा विश्वास न ठेवणारे लोकही इतर कोणत्याही हिंदूप्रमाणेच सर्वस्वी हिंदू असू शकतात। ही गोष्ट इतरांबद्दल न बोलता फक्त जैनांबद्दलच बोलले तरी आपले हजारो जैन बांधव पिढ्यानुपिढ्या स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत व जर कोणी त्यांना तसे न म्हटले तर त्यामध्ये त्यांना त्यांचा अपमान झाल्याप्रमाणे वाटते। यावरूनच सिद्ध होत आहे। आम्ही याचा निर्देश येथे केवळ हे एक प्रत्यक्ष सत्यच आहे या दृष्टीने केला। त्याचे सविस्तर विवरण व विवेचन आत्ताच येथे करण्याचा आमचा मानस नाही, ते लवकरच पुढे येणार आहे। तोपर्यंत आम्ही अशी आशा करतो की आम्ही कोणता निर्णय काढू याबद्दल आमचे वाचक कसलाही संदेह बाळगणार नाहीत व त्या योगाने आमच्या निर्णयाच्या महत्त्वाबद्दल आपले मत पूर्वग्रह दूषित करून ठेवणार नाहीत। त्याचप्रमाणे हेही ध्यानात आलेच असेल की आम्ही आतापर्यंत जे विवेचन केले ते कोणत्याही इझमवरचे नाही तर केवळ हिंदुत्व याचे राष्ट्रीय जातीय संस्कृती विषयक जे स्वरूप त्याचेच दिग्दर्शन केले आहे। इतक्या विवेचनानंतर आपल्याला आता आजपर्यंत मानवी भाषेला माहीत असलेल्या अत्यंत विस्तृत व बुद्धीला भांबावून सोडणाऱ्या अशा एकीकरण कल्पनेच्या घटकांचे विवरण करण्यास काही हरकत नाही। हिंदुत्व हा शब्द मूळ हिंदू यापासून निघाला आहे। आपल्या जातीच्या अत्यंत प्राचीन व अत्यंत पवित्र अशा ग्रंथांमध्ये सप्त सिंधू अथवा हप्त हिंदू हा शब्द ज्या भूभागामध्ये वैदिक राष्ट्र भरभराटीला आले त्याला लावला आहे हे आपण पाहिलेच आहे। ही भौगोलिक कल्पना मूळ ध्यानात घेऊन कधी आकुंचन पावत तर कधी विस्तार पावत परंतु अखंड सातत्याने हिंदू व हिंदुस्थान या शब्दाशी संयुक्त झाली आहे व अखेर कमीत कमी 5000 वर्षे उलटल्यानंतर हिंदुस्थान या शब्दामध्ये सिंधू नदीपासून तो सिंधू समुद्रापर्यंत सर्व द्वीपकल्प समाविष्ट झाले आहेत। कोणत्याही एखाद्या लोकसमूहाला एकीभूत करण्यास, बलशाली बनवण्यास व ऐक्याची भावना उत्पन्न करण्यास जे अत्यंत महत्त्वाचे कारण असते ते हे की त्याला अंतरंगातून एकीभूत झालेली व बाहेरून सुस्पष्ट मर्यादेने आखलेली भूमी ही निवासस्थानाकरिता व ज्या नामोच्चाराने आपल्या चिरवंदित मातृभूमीची मूर्ती व तिच्या गतकालीन इतिहासाबद्दल नितांत भक्ती हृदयात उत्थित होईल असे नामाभिधान या दोन गोष्टी आवश्यक असतात। सुदैवाने ह्या दोन्हीही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यास लाभल्या आहेत। आपला देश हा इतका विस्तृत आणि तरीही इतका सुस्पष्ट रेखांकित आहे, तो इतर देशांपासून इतका असंदिग्ध रीतीने विभक्त केला आहे व तरीही इतका सुसंरक्षित आहे की जगातील इतर कोणताही देश निसर्गाने आपल्या करांगुलीने निरपवाद असा निराळा एक भौगोलिक विभाग म्हणून आखून दिलेला नाही।
आणि हिंदुस्थान अथवा हिंदू हे नावही तसेच आहे. हे नाव ऐकताच आपल्या हृदयामध्ये अगदी अचूक रीतीने आपल्या जन्मभूमीची मूर्ती उभी राहते व तिच्या भौगोलिक स्थूल स्वरूपाची उत्कट कल्पना केल्यानंतर जणू काय ती एक सजीव मूर्तीच होऊन उभी राहते. हिंदुस्थान म्हणजे हिंदूची भूमी. त्या अर्थी हिंदुत्वाच्या मूलभूत गोष्टीपैकी ही भौगोलिक गोष्ट अवश्य असली पाहिजे. हिंदू हा एकतर स्वतः अथवा आनुवंशिक रीतीने मुख्यतः हिंदुस्थानचा रहिवासी असला पाहिजे आणि ही भूमी त्याची मातृभूमी असली पाहिजे. अमेरिका व त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये हिंदू या शब्दाचा अर्थ सामान्यतः याच रीतीने कोणत्याही धर्माचा अथवा संस्कृतीचा संबंध लक्षात न आणताच समजला जातो. आणि जर हिंदू या शब्दाचा हा मूळ अर्थच प्रामुख्याने दाखवण्याचा प्रघात असता आणि सिंधू या शब्दापासून उत्पन्न झालेल्या प्रत्येक शब्दाप्रमाणे याचाही जर तोच अर्थ असता तर याचा अर्थ फक्त हिंदुस्थानचा रहिवाशी इतकाच हिंदी या शब्दाचा हल्ली जो अर्थ आहे तोच अर्थ कायम राहिला असता. परंतु आतापर्यंतच्या सर्व विवेचनात आपण फक्त काय प्रत्यक्ष आहे याचाच अधिक विचार केला आहे. काय असते किंवा काय असावे याबद्दल इतका विचार केला नाही. आता याचे कारण काही काय असावे याबद्दल उहापोह करणे हे योग्य नव्हे असे नव्हे, उलट ते आवश्यक व काही वेळेला तर अधिक उत्साहदायकच असते. परंतु हे सुद्धा काय आहे याबद्दल निश्चित ज्ञान प्राप्त झाले म्हणजेच अधिक चांगल्या रीतीने करता येईल. याकरिता हिंदुत्वाच्या आदितत्वांना निश्चित करण्याच्या प्रयत्नात आपण अगदी सावध असले पाहिजे व सांप्रतच्या या शब्दाच्या घटक अवयवावरूनच आपण त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढ्याकरता जरी हिंदू या शब्दाचा त्याच व्युत्पत्तीवरून निघालेल्या हिंदी या शब्दाप्रमाणे फक्त हिंदुस्थानचा रहिवासी असा अर्थ झाला तरी तेवढ्यावरून एखाद्या मुसलमानाला तो हिंदुस्थानचा रहिवासी आहे एवढ्याच वरून हिंदू म्हणणे म्हणजे शब्दाच्या व्यावहारिक अर्थाचा अनर्थ करणे होईल अशी आम्हाला भीती वाटते. आता हे शक्य आहे की पुढे भविष्यकाळी कधीतरी हिंदू या शब्दाचा अर्थ फक्त हिंदुस्थानचा रहिवासी इतका आणि इतकाच होईल. तो दिवस तेव्हाच येईल की ज्या दिवशी सर्व संस्कृती व धर्म याबद्दलचा दुराभिमान दुसऱ्यांना दुखावूनही आपली स्वतःचीच प्रौढी मिरवण्याचे सोडून देईल आणि सर्व धर्म ज्यावेळी स्वतःचा अभिमान त्यक्त करून ज्या पायावर ही सर्व मानवजात डौलाने व चिरस्थायित्वाने सुस्थित झाली आहे अशा मूलभूत चिरंतन तत्वांचा ते एक संग्रह बनतील. परंतु जोपर्यंत ह्या अत्यंत वांछित एकीकरणाच्या पहिल्या किरणाचाही क्षितिजाचलावर कुठे मागमूसही दिसत नाही तोपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या कठोर सत्याकडे कानाडोळा करणे हे केवळ मूर्खपणा होईल. जोपर्यंत इतर प्रत्येक धर्म हा ज्या योगाने वारंवार लढाईपर्यंत प्रसंग येतात असली आपापली विशिष्ट मते सोडण्यास तयार नाही तोपर्यंत कोणत्याही एक संस्कृतीने व राष्ट्रीय घटकाने आपली बंधने शिथिल करणे व विशेषतः संघातील दृढता व सामर्थ्य वाढवणारी बंधने शिथिल करणे हे केव्हाही इष्ट होणार नाही. एखादा अमेरिकन हिंदुस्थानचा रहिवासी होऊ शकेल. तो जर खरोखरीच असा नागरिक होईल तर त्याला भारतीय किंवा हिंदी या नात्याने वागवणे हे न्याय होईल. परंतु जोपर्यंत तो संस्कृतीने व इतिहासाने एक झाला नाही, जोपर्यंत त्याच्या अंगात आपले रक्त खेळले नाही व जोपर्यंत तो आपल्या देशाला केवळ आवडीचा म्हणून नव्हे तर पूजास्थान म्हणून गणू लागला नाही तोपर्यंत त्याला आपल्या हिंदूंच्या संघात सामील करून घेता येणार नाही. कारण जरी हिंदुत्वाचे पहिले लक्षण म्हणजे स्वतः किंवा वाडवडिलांच्या योगाने हिंदुस्थानचे नागरिक असणे हे आहे तरी ते काही हिंदुत्वाचे एकच एक लक्षण आहे असे नाही. कारण हिंदू या शब्दाचा अर्थ केवळ भौगोलिक वैशिष्ट्यापेक्षा पुष्कळ अधिक आहे. हिंदू हा शब्द भारतीय अथवा हिंदी यांच्याशी समानार्थक नाही व त्याचा केवळ हिंदुस्थानचा रहिवाशी एवढाच अर्थ नाही हे ठरल्यावर साहजिकपणे त्याच्या दुसऱ्या लक्षणाबद्दल विचार करणे ओघानेच प्राप्त होते. हिंदू भारतीय शासनाचे केवळ नागरिकच नाहीत, कारण ते काही फक्त एका जन्मभूमीवर असलेल्या प्रेमानेच बद्ध झालेले नाहीत तर एकाच रक्ताच्या बंधनांनीही ते बद्ध झाले आहेत. ते काही फक्त एक राष्ट्रीयच नाहीत तर एक जातीयही आहेत. जाती हा शब्द ज्या उत्पन्न करणे या धातूपासून निघाला आहे
व त्याचा अर्थ बंधुता, ज्यांची उत्पत्ती एकच आहे, ज्यांचे रक्त एकच आहे असा लोकसमूह असा होतो, ज्यांना सिंधू असे म्हणत, अशा वेदकालीन पितृऋषीपासून आमचा वंशोद्भव आहे व त्या समर्थ पूर्वजांचेच रक्त सतत परंपरेने आमच्या अंगात खेळत आहे असे हिंदू लोक स्वाभिमानाने मानतात. अनेक वार छद्मीपणाने जो एक प्रश्न विचारला जातो तोही आम्हाला चांगलाच माहीत आहे की परंतु तुम्ही खरोखरच का एक जाती आहात? तुमच्या अंगात एकच रक्त खेळत आहे असे खरेच म्हणता येईल का? याचे उत्तर आम्ही फक्त प्रतिप्रश्नातच देऊ की इंग्लिश लोक हे खरोखरीच का एक जाती आहेत? जगामध्ये इंग्रज रक्त, फ्रेंच रक्त, जर्मन रक्त किंवा चिनी रक्त अशा तऱ्हेची काही वस्तू आहे काय, जे आपापसामध्ये भिन्न जाती असूनही लग्ने करतात आणि अशा रीतीने परकीयांचे रक्त मुक्तपणाने आपल्यात मिसळू देतात? ते काय एका रक्ताचे म्हणायचे? स्वतः सिद्ध अशा एका जातीचे मानायचे? जर त्यांना तसे करण्यास हरकत नसेल तर हिंदूंना तर नाहीच नाही. कारण ज्या जातीभेदाच्या यथार्थ स्वरूपाबद्दल तुम्हाला गाढ अज्ञान आहे व ज्याचा खरा अर्थ तुम्ही मुळीच उमगू शकला नाही, त्या जातीभेद संस्थेने आमच्यामधील रक्ताची सरमिसळ होऊन ते एक होऊ शकले नाही असे तुमचे म्हणणे आहे. परंतु हे तुमच्या ध्यानात येत नाही की त्याच जातीभेदाने स्वकीय रक्तापेक्षा परकीय रक्ताचीच भेसळ आमच्यामध्ये न होऊ देण्याला अधिक मदत केली. इतकेच नव्हे तर हल्ली जी जाती संस्था अस्तित्वात आहे तीच ब्राह्मणापासून तो चांडाळापर्यंत एकच रक्त प्रत्येकाच्या धमन्यामधून वाहत आहे याचा भक्कम पुरावा नाही काय? आमच्या कोणत्याही स्मृतीकडे नुसती ओझरती जरी दृष्टी वळवली तरी अनुलोम व प्रतिलोम विवाह हे त्या काळी सर्रास होत होते आणि त्याच्याच योगाने आज अस्तित्वात असलेल्या अनेक उपजाती निर्माण झाल्या आहेत असे निस्संदेह रीतीने दिसून येईल. एखाद्या क्षत्रियाला जर शूद्र स्त्रीपासून पुत्र झाला तर त्या संततीच्या योगाने उग्र या नावाची जाती निर्माण होते. त्याचप्रमाणे जर एखादा क्षत्रिय या उग्र जातीतील स्त्रीच्या पोटी संतती निर्माण करील तर त्या योगाने श्वपच जाती निर्माण होते. त्याचप्रमाणे एखाद्या ब्राह्मण स्त्रीला जर एखाद्या शूद्रापासून मुलगा झाला तर त्या योगाने चांडाळ जाती उत्पन्न होते. वेदकालीन सत्यकाम जाबालीपासून तो थेट महादजी शिंद्यांपर्यंत आपल्या इतिहासाच्या प्रत्येक पानावरून असे दिसून येईल की आपल्या जातीच्या रक्ताची ही प्राचीन गंगा वेदकालाच्या उत्तुंग शिखरापासून उद्भूत होऊन आधुनिक इतिहासाच्या भूप्रदेशावर अव्याहत रीतीने अवतीर्ण झाली आहे व अशा रीतीने अवतीर्ण होताना ती पुष्कळ संपन्न झाली आहे. पुष्कळ प्रवाहांना तिने आपल्यात मिसळवून घेतले आहे. कित्येक पतित आत्म्यांना तिने पावन केले आहे. विस्तृतता, गंभीरता, संपन्नता यांनी प्रतिदिनी वाढत वाढत कुठेतरी आड रानात व वाळवंटात शुष्क होऊन जाण्याची आपत्ती तिने निरस्त केली आहे व अशा रीतीने पूर्वीपेक्षा अधिक शुद्धतेने व अधिक वेगवान होऊन ती आज अखंड वाहत आहे. आपल्यामध्ये जे जे काही नापीक व दरिद्री होते ते सुपीक व समृद्ध करण्याकरता व आपल्यामध्ये जे जे काही उन्नत आणि वर्धिष्णू होते त्याच्या वाढीच्या आडही न येण्याकरता जी जी साधने अत्यंत आवश्यक म्हणून आपल्या उदात्त चरित व देशभक्त पूर्वजांना वाटली त्या त्या साधनांच्या द्वारे या पावन प्रवाहाला व्यवस्थितपणाने मार्ग आक्रमण करता यावा अशी व्यवस्था करणे हेच कार्य या जातीभेद संस्थेने केले आहे. हे विधान ज्याप्रमाणे चार मुख्य जातीच्या संमिश्र विवाहापासून उत्पन्न झालेल्या उपजातीबद्दल आणि चार मुख्य जाती व ह्या उपजाती यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संततीबद्दल खरे आहे, त्याचप्रमाणे ज्या इतर जाती व वंश कुठेतरी पुराण भूतकालाच्या अंधुक प्रकाशात स्वतंत्रपणे आपापल्या ठिकाणी वसत होत्या त्याच्याही संबंधाने हे विधान तितकेच लागू आहे. याचे प्रत्यंतर पाहायचे असल्यास मलबार किंवा नेपाळमध्ये पहा. तिथे हिंदूतील उच्च जातीच्या पुरुषाला ज्या जाती परकीय मानल्या गेल्या आहेत अशा जातीच्या स्त्रीशी लग्न करण्याची परवानगी आहे व ह्या जाती परकीय आहेत ही कल्पना जरी खरी मानली तरी त्यांनी हिंदूंच्या संस्कृतीचे रक्षण करण्यात जे प्रेम आणि शौर्य दाखवले त्यामुळे त्यांना आपल्या जातीत समाविष्ट करण्यात आले. इतकेच नव्हे तर सर्व बंधनापेक्षाही अत्यंत नाजूक असे जे विवाह बंधन त्याने त्यास कायमचे बद्ध करून टाकले. नागवंश हा द्रविड जातीपैकीच आहे काय? मग जेव्हा अग्निवंशातील तरुणांना नागकन्या अर्पण केल्या
व या दोन्हीही वंशांमध्ये जेव्हा चंद्रवंश आणि सूर्यवंश यांच्यातील क्षत्रियांनी आपल्या कुमारिकांची लग्ने लावली, तेव्हा मग हे आणि ते असे भिन्नत्व कुठे राहिले? अगदी हर्षाच्या कारकिर्दीपर्यंत. मग बुद्धकालीन जातीभेदाची घडी जेव्हा विस्कळीत झाली होती, तेव्हाची गोष्ट सोडून दिली तरी जाती जातीमधील विवाह ही एक रोजची गोष्ट होऊन बसली होती. उदाहरणार्थ पांडवांच्याच एका कुलाची गोष्ट घ्या. पराशर ऋषी हे ब्राह्मण होते. त्यांचे प्रेम एका कोळ्याच्या सुंदर कुमारिकेवर बसले व त्या दोघांचे अपत्य म्हणजे जगद्विख्यात व्यास मुनी झाले. या व्यासांनी क्षत्रिय कुलातील राजकन्या अंबा व अंबालिका यांच्या ठिकाणी 2 पुत्रांची उत्पत्ती केली. या 2 पुत्रांपैकी पांडू याने नियोग पद्धतीचा अवलंब करून आपल्या बायकांना संतती उत्पन्न करण्याची परवानगी दिली आणि त्या बायकांनी अज्ञात जातीच्या पुरुषांच्या प्रेमाची याचना करून आपल्या महाकाव्याच्या नायकांना जन्म दिला. याचप्रमाणे त्या काळच्या कर्ण, बभ्रुवाहन, घटोत्कच, विदुर आणि अन्य व्यक्तींच्या इतिहासाबद्दल उल्लेख न करता त्या काळाच्या मानाने आधुनिक अशा चंद्रगुप्ताचे उदाहरण पाहण्याविषयी आम्ही आपणास विनंती करतो. चंद्रगुप्ताने एका ब्राह्मण कन्यकेशी विवाह लावला व त्यांच्यापासून अशोकाच्या पित्याची उत्पत्ती झाली आणि या अशोकाने युवराज असताना एका वैश्य तरुणीशी विवाह लावला. हर्ष जातीचा वैश्य असून त्याने आपली मुलगी एका क्षत्रिय राजपुत्राला दिली. व्याधकर्मा हा एका व्याधाचा मुलगा होता व त्याची आई त्या व्याधावर प्रेम जडलेली एक ब्राह्मण कन्या होती व हा व्याधकर्मा विक्रमादित्याचा यज्ञाचार्य झाला होता. सुरदास कृष्ण भट हा जातीने ब्राह्मण असूनही एका चांडाल कन्येवर इतका आसक्त झाला की त्याने उघड रीतीने तिच्याशी विवाह लावून संसार थाटला आणि मातंगी पंथ या नावाच्या एका धार्मिक पंथाचा तो आद्य प्रवर्तक बनला. आणि हे सर्व लोक स्वतःला हिंदूच म्हणवतात व तसे म्हणवण्याचा त्यांना अधिकारही पोचतो. एवढ्यावरच हा पुरावा संपला नाही. एखादा पुरुष अथवा एखादी स्त्री आपल्या कृतींनी आपल्या जातीपासून च्युत होईल व दुसऱ्या जातीत ढकलली जाईल. शूद्रो ब्राह्मण तामेती ब्राह्मणश्चैति शूद्रताम न कुलम कुलमित्याहुराचारम कुलमुच्यते आचार कुशलो राजन इह चामुत्र नंदते उपासते येन पूर्वाम द्विजा संध्याम न पश्चिताम सर्वां स्थान धार्मिको राजा शूद्र कर्माणि योजयेत. ही आज्ञा काही नेहमी पोकळ धमकी नव्हती. कित्येक क्षत्रिय लोक शेती अथवा दुसरे हलके धंदे पत्करून क्षत्रियाला मिळणाऱ्या मानाला आचवत असत आणि दुसऱ्या कोणत्या तरी जातीत गणले जात असत. उलट पक्षी कित्येक शूर लोक व काही वेळेला सबंध जातीची जाती आपल्या शूर कृत्यांनी क्षत्रियांचे हक्क व क्षत्रियांच्या पदव्या पाहून क्षत्रिय म्हणून गणले जात असत. एका जातीतून बहिष्कृत होणे ही एक रोजचीच गोष्ट होती व असे झाले म्हणजे त्यांचा दुसऱ्या कोणत्या तरी जातीत समावेश होत असे. हे परिवर्तन फक्त वैदिक आज्ञेप्रमाणे प्रस्थापित झालेल्या जाती संस्थेवर विश्वास असणाऱ्या हिंदूमध्येच घडत असे नाही, तर अवैदिक असे जे हिंदूंचे पंथ आहेत त्यामध्येही घडत असे. बुद्ध काळामध्ये ज्याप्रमाणे एकाच कुटुंबामध्ये बाप बौद्ध, आई वैदिक धर्माची व पुत्र जैन पंथाचा असा देखावा दिसत असे, त्याचप्रमाणे आजही आपल्याला आढळून येईल. जैन आणि वैष्णव यांच्यामध्ये गुजराथेत लग्ने होतात, याचप्रमाणे शीख व सनातनी यांच्यामध्ये पंजाबात लग्ने होतात. शिवाय आजचा जो मानभाव किंवा लिंगायत, शीख किंवा सतनामी हा कालचा हिंदू होय आणि आजचा हिंदू कदाचित उद्या लिंगायत, ब्रह्मी अथवा शीख होईल. आणि हिंदू हे अभिधान जसे आपल्या लोकांच्या एक जातीयत्वाचे पूर्ण दिग्दर्शन करू शकते तसे इतर नाव करू शकत नाही. आपल्यापैकी काही आर्य होते, काही अनार्य होते, परंतु आयर किंवा नायर आपण सर्व हिंदू होतो व एकच रक्त आपल्या धमन्यातून वाहत होते. आपल्यापैकी काही ब्राह्मण आहेत आणि काही नामशूद्र अथवा पंचम आहेत, परंतु ब्राह्मण किंवा चांडाळ आपण सर्व हिंदू आहोत व एकाच रक्तामासाचे आहोत. आपणापैकी काही राक्षस होते व काही यक्ष होते, परंतु राक्षस अथवा यक्ष आपण सर्व हिंदूच आहोत व एकच रक्त आपल्या अंगात खेळत आहे. आपल्यापैकी काही वानर होते व काही किन्नर होते, परंतु वानर किंवा नर आपण सर्व हिंदू आहोत व एकाच रक्ताचे आहोत. आपल्यापैकी काही जैन व काही जंगम आहेत. जैन अथवा जंगम आपण सर्व हिंदूच आहोत
व एकाच रक्ताचे आहोत. आपल्यापैकी काही एकेश्वरवादी, काही जगदीश्वरवादी, काही आस्तिक, काही नास्तिक, परंतु एकेश्वरवादी अथवा निरीश्वरवादी आपण सर्व हिंदूच आहोत व आपल्यामध्ये एकच रक्त खेळत आहे. आपण काही फक्त एक राष्ट्रीयच नाही तर एक जातीय आहोत. जन्मतःच आपले बंधुत्व जडलेले आहे. दुसरा कसलाही प्रश्न नाही, हा फक्त अंतःकरणाचा प्रश्न आहे. आपल्याला असे वाटते की राम आणि कृष्ण, बुद्ध आणि महावीर, नानक आणि चैतन्य, बसव आणि माधव, रोहिदास आणि तिरुवेल्लुवर यांच्या अंगात जे रक्त खेळत होते तेच रक्त सर्व हिंदू जातीमध्ये धमन्या धमन्यातून खेळत आहे, हृदयातून स्पंदन पावत आहे. आपल्याला असे वाटते की आपण एका जातीचे आहोत, एका रक्ताच्या अत्यंत नाजूक बंधनांनी बांधले गेलेलो आहोत आणि हे असे वाटते म्हणून हे असे असलेच पाहिजे. एकंदरीत जर पाहिले तर सर्व जगामध्ये मनुष्य म्हटला की त्याची एकच जाती असली पाहिजे व ती मानव जाती होय. आपण एकाच रक्ताच्या संचरण्याने जिवंत राहिलो आहोत व ते रक्त म्हणजे मानवी रक्त. या व्यतिरिक्त जी अन्य भावना ती केवळ तात्पुरती, सोयीपुरती आणि फक्त साक्षेपतः सत्य आहे. तुम्ही ज्या ज्या कृत्रिम भिंती जाती जातीमध्ये निर्माण करता त्या जमीनदोस्त करण्याकरता निसर्गाचा सतत प्रयत्न चालू आहे. रक्ताचे संमिश्रण रोखून धरणे म्हणजे वाळूच्या पायावर इमारत उठवणे होय. सर्व धर्म संस्थापकांच्या सर्व आज्ञांपेक्षाही स्त्री पुरुषामधले प्रेमाकर्षण हे अधिक बलवान ठरले आहे. इतकेच काय, परंतु अंदमानमधील मूळ रहिवाशांमध्ये सुद्धा आर्य रक्ताचे तुषार परस्परात मिसळले आहेत. खरोखरी जर बोलायचे झाले तर आपल्याला फक्त इतकेच म्हणता येईल व इतिहासावरूनही आपल्याला इतकेच विधान करता येईल की माझ्या धमन्यामधून सर्व मानव जातीचे रक्त खेळत आहे. मनुष्याची या ध्रुवापासून त्या ध्रुवापर्यंत एकी हेच सत्य आहे. इतर सर्व फक्त सापेक्षतः, आंशिकतः तसे आहे. आणि याच दृष्टीने जर पाहिले तर सर्व जगामध्ये फक्त हिंदूंना व कदाचित ज्यू लोकांनाच फक्त यथार्थत्वाने आम्ही एक जाती आहोत असे हक्काने म्हणता येईल. एका हिंदूने दुसऱ्या हिंदूशी लग्न केल्याने फार तर त्याची जाती जाईल, परंतु त्याचे हिंदुत्व जाणार नाही. एखाद्या हिंदूचा कोणत्याही श्रद्धावान अथवा पाखंडी, अनुमानसिद्ध तात्विक अथवा सामाजिक पद्धतीवर विश्वास बसला तर फार तर त्याचा पंथ त्याला अंतरेल, परंतु त्याचे हिंदुत्व मात्र अबाधित राहील. कारण हिंदुत्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या लक्षणामध्ये हिंदूंच्या रक्ताचा वारसा असणे हे अत्यंत महत्त्वाचे लक्षण आहे. म्हणून जे जे सिंधू नदीपासून तो सिंधूपर्यंत समुद्रापर्यंत पसरलेल्या भूमीवर पितृभूमी म्हणून प्रेम करतात, त्यांना ज्या जातीने आपल्यात मिसळवून व आपले करून घेऊन स्वतःची उत्क्रांती करून घेतली, त्या पुरातन सप्त सिंधू जातीचे रक्त जे आपल्या अंगात संचरत आहे असे हक्काने म्हणतात, त्यांच्याजवळ हिंदुत्वाची 2 लक्षणे उपलब्ध झाली असे म्हणता येईल. परंतु ही फक्त 2च लक्षणे होतात. कारण थोड्या विचाराअंती हे ध्यानात येईल की एक राष्ट्र व एक जाती ही 2च लक्षणे म्हणजे हिंदुत्वाची काही सर्व लक्षणे होऊ शकत नाहीत. मुसलमानांपैकी पुष्कळ लोक त्यांच्या अज्ञानजन्य दुराग्रहापासून मुक्त होऊन आपल्या देशावर त्यांची पितृभूमी म्हणून प्रेम करू शकणार नाहीत व तो इतिहास त्यांना असेच सांगेल की त्यांच्यामध्ये हिंदू रक्तच खेळत आहे. परंतु आपण जे सत्य जसे आहे तसेच विचारात घेण्याचा निश्चय करून ते कसे असावे अशाबद्दलचा विचार पुढे ठेवून नव्हे, आज जो या विषयाचा उहापोह करीत आहोत तो करीत असता या मुसलमानांना हिंदू म्हणू शकू काय? काश्मीरमधील व इतर प्रांतातील कितीतरी मुसलमान, त्याचप्रमाणे दक्षिण हिंदुस्थानामधील ख्रिश्चन लोक आपल्यातील जातीबंधने इतक्या कडक रीतीने पाळतात की ते बहुधा लग्न संबंध आपल्या जातीमध्येच घडवून आणतात. अशा रीतीने त्यांच्या रक्तात परक्याची भेसळ जवळजवळ झाली नाही आणि तरीही त्यांना आपण ज्या अर्थाने हिंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाने तो लावता येणार नाही हे उघड आहे. कारण आपण हिंदू लोक एकाच जन्मभूमीवर असणाऱ्या प्रेमाने आणि एकच रक्त आपल्या हृदयातील स्पंदन व त्याबरोबर उसळणारी प्रेमाची ऊर्मी यांना जन्म देत असल्यानेच काही बद्ध झालो नाही, तर आपण सर्वजण आपल्या थोर संस्कृतीला, आपल्या हिंदूंच्या संचित ज्ञानाला जे वंद्य मानतो त्या योगानेही आपण बद्ध झालो आहोत.
संस्कृती हा शब्द अत्यंत योग्य आणि सार्थ आहे, कारण त्यामध्ये संस्कृत भाषा ही सूचित होते व ह्याच संस्कृत भाषेमध्ये आपल्या हिंदू वंशाच्या इतिहासामध्ये जे काही संग्राह्य व उत्तम होते त्या ज्ञानाचा उच्चार झाला व त्याचा संचयही याच भाषेमध्ये करून ठेवला. आपण एक राष्ट्र आहोत, आपण एक जाती आहोत व आपली संस्कृती एक आहे म्हणून आपण एक आहोत. परंतु संस्कृती म्हणजे तरी काय? संस्कृती म्हणजे मानवी मनाचे आविष्करण होय. संस्कृती म्हणजे मनुष्याने स्थूल सृष्टीचे काय रूपांतर केले आहे याचा इतिहास होय. जर स्थूल सृष्टी ही परमेश्वराची निर्मिती असेल तर संस्कृती ही अल्प प्रमाणावर दुसऱ्या दर्जाची मानवी निर्मिती आहे. हिचे सर्वोत्तम स्वरूप म्हणजे मानवी आत्म्याचा स्थूल सृष्टीवर व मनुष्यावर सारखाच विजय होणे होय. जिथे जिथे मनुष्याला आपल्या आत्म्याचे समाधान होईल अशी जड वस्तूंची घटना करता येईल तेथे तेथे तितक्या प्रमाणाने संस्कृतीचा जन्म होतो. व जेव्हा सामर्थ्य, सौंदर्य आणि प्रेम यांच्याबद्दलच्या मानवी स्वर्गीय आकांक्षा परिपूर्ण करून परम आनंदाचे सर्व मार्ग शोधून काढून आयुष्याचा पूर्ण विकास व त्याचे ऐश्वर्य यांचा मनुष्याला पूर्ण उपभोग घडतो तेव्हा संस्कृतीचा पूर्ण विजय होतो. एखाद्या राष्ट्राच्या संस्कृतीचा इतिहास म्हणजे त्या राष्ट्राच्या विचारांचा, आचारांचा आणि संपादिताचा इतिहास होय. वाङ्मय आणि कला ही आपल्याला राष्ट्राचे विचार निवेदित करतात. इतिहास आणि समाज रचना यांच्यावरून राष्ट्राच्या कृत्यांची व त्याने संपादित केलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. यापैकी कोणत्याही बाबतीत मनुष्याला एकलकोंडे राहता येत नाही. अंदमानच्या आदिम वन्य जातीच्या लहान ओबडधोबड पोखरलेल्या लाकडी नावेत बसून तिला डुंगी म्हणतात. तिचेही अमेरिकेच्या अगदी आजकालच्या ड्रेडनॉट जहाजाच्या घडण्यामध्येही काहीतरी अनुकरण आहेच आहे. पॅरिसमधील तरुणीच्या पोशाखामधील अगदी अलीकडची नवी टूम ही सुद्धा वास्तविक पातुवा तरुणी आपल्या कंबरपट्ट्यामध्ये जो एकमात्र पानांचा झुपका खोवतात त्याच्याच पासून जन्म पावली आहे. आणि इतके असूनही डुंगी ती डुंगीच राहिली आहे आणि ड्रेडनॉट ते ड्रेडनॉटच आहे. या दोन्हीमध्ये सारखेपणापेक्षा वैसादृश्यच अधिक आहे आणि त्यामुळे त्यांच्यातले एकत्व उमगून पडत नाही. याचप्रमाणे हिंदूंनी इतर लोकांप्रमाणेच जरी पुष्कळ गोष्टी लोकांना दिल्या आहेत व लोकांजवळून घेतल्या आहेत तरी त्यांची संस्कृती दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीहून फार भिन्न आहे. त्याचप्रमाणे त्यांचे आपापसात कितीही जरी मतभेद असले तरी त्यांचे एकमेकांशी असलेले साधर्म्य हे वैधर्म्यापेक्षा अधिक आहे. म्हणून एक इतिहास, एक वाङ्मय व एक संस्कृती यांच्या योगाने जगामध्ये इतर ज्या संस्कृती आहेत त्यापैकीच ही एक आद्य संस्कृती आहे व तिचा हा हक्क कोणालाही नाकबूल करता येण्यासारखा नाही. हिंदू लोकांना इतिहास नाही अशा तऱ्हेची जी स्वार्थमूलक किंवा अज्ञानजन्य समजूत आधुनिक जगामध्ये प्रचलित आहे त्या समजुतीने ज्याचे कान भारले आहेत त्यांना हे म्हणणे मोठे विपरीत वाटेल की जवळजवळ हिंदू लोकांनीच आपला इतिहास जतन करून ठेवण्यात यश संपादन केले आहे व हे इतिहास संरक्षण अनेक धरणीकंपांच्या धक्क्यांमधूनही व जलप्रलयांच्या आघातानंतरही केले आहे. हा इतिहास त्यांच्या वेदांपासून सुरू होतो व हे वेद म्हणजे आपल्या जातीच्या इतिहासाचे विद्यमान असलेले पहिले प्रकरण होय. हिंदूंची प्रत्येक कन्या पाळण्यात जे पहिले गीत ऐकते ते सीतेचे होय. आपल्यापैकी काही लोक रामाची अवतार म्हणून पूजा करतात, काही लोक त्याला वीर आणि योद्धा म्हणून पूज्य मानतात व सर्व लोक त्याला आपल्या जातीचा अत्यंत विख्यात सार्वभौम राजा मानतात. प्रत्येक हिंदू तरुणाच्या मारुती आणि भीमसेन ह्या अखंड बलदायी व शारीरिक उन्नतीच्या आदर्श देवता आहेत. सावित्री आणि दमयंती या प्रत्येक हिंदू स्त्रीच्या अखंड पातिव्रत्याचे व अव्यभिचारी प्रेमाचे ध्येय आहेत. गोकुळच्या त्या दिव्य गुराख्यावर राधेने जे प्रेम केले त्याचा प्रतिध्वनी जेथे जेथे हिंदू तरुण आपल्या प्रियकरणीचे चुंबन घेतो तेथे तेथे उठत असतो. कौरव पांडवांचे महायुद्ध, कर्णार्जुन, भीम, दुःशासन यांची तुंबळ युद्धे ही जरी हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर घडून आली आहेत तरी आजही ती प्रत्येक झोपडीपासून तो तहत राजवाड्यापर्यंत त्यातील हृदय हलवून सोडणाऱ्या रसांसह गायली जात आहेत. अर्जुनाला जितका अभिमन्यू प्रिय नसेल
तितका तो आज आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. सिलोनपासून काश्मीरपर्यंत त्या कमलनेत्र तरुणाचे लढाईतील पतन ऐकून जितक्या प्रेमाने व जितक्या विव्हळतेने त्याच्या पित्याने त्यावेळी आक्रंदन केले असेल, तितक्याच प्रेमाने व तितक्याच विव्हळतेने आजही सबंध हिंदुस्थान आक्रंदन करीत अश्रू ढाळीत असतो. यापेक्षा आणखी अधिक काय पाहिजे? एका मूठभर वाळूच्या कणाप्रमाणे आपणास जरी दशदिशास उधळून टाकले तरी केवळ रामायण व महाभारत हे दोनच ग्रंथ आपणास पुनरपी एक जाती म्हणून एकजीव करू शकतील. मी एखाद्या मॅझिनीचे चरित्र वाचतो व उद्गारतो की ते किती देशाभिमानी आहेत, तसेच मी एखाद्या माधवाचार्याचे चरित्र वाचतो व उद्गारतो की आम्ही किती देशाभिमानी आहोत. पृथ्वीराजाच्या पतनावर बंगालमध्ये अश्रुसिंचन होते व गुरु गोविंद सिंग यांच्या देशासाठी कत्तल झालेल्या पुत्रांबद्दल महाराष्ट्र शोकाकुल होतो. उत्तर दिशेच्या टोकाला राहणाऱ्या आर्य समाजी इतिहासकाराला दक्षिण दिशेच्या टोकाला जे हरिहर व बुक्का यावनी सत्तेशी लढले ते आपल्या करताच लढले असे वाटते. त्याचप्रमाणे दक्षिणच्या टोकाला असलेल्या सनातनी पंथाच्या इतिहासकाराला गुरु तेज बहादूर हे आपल्या करताच मेले असे वाटते. आपले राजे सारखे होते, आपली राज्ये ही सारखीच होती, आपली स्थिती सारखीच होती, आपली गती सारखी होती, आपले विजय सारखे होते, आपले पराजय सारखे होते. मोका बसय्या आणि पिसाळ, एखादा जयचंद आणि काळा पहाड हे आपल्या जन्म पावले म्हणून आपली सर्वांचीच लज्जेने मान खाली होते. अशोक, भास्कराचार्य, पाणिनी आणि कपिल यांच्या स्मरणाने आपणा सर्वांसच चैतन्य मिळते. स्वतःला एक प्रकारची धन्यता वाटते. आता कोणी विचारील की हिंदूंमध्ये ज्या लढाया झाल्या त्यांच्याबद्दल काय? आमचे उत्तर असे की इंग्लिशांमध्ये ज्या गुलाबांच्या लढाया वॉर ऑफ रोजेस झाल्या त्यांचे काय? इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका इथे जे संस्थानाचे, पंथाचे, वर्गांचे आपापसात प्रसंगी परक्यांचे सहाय्य घेऊनही जे झगडे झाले त्यांचे काय? आणि तरीही ते सर्वजण एकच लोक, एकच राष्ट्र आहेत का? व त्यांचा सर्वांचा एकच इतिहास आहे ना? जर त्यांच्या बाबतीत होकारार्थी उत्तर, तर हिंदूंच्याही बाबतीत होकारार्थीच उत्तर. आणि जर हिंदू लोकांचा एक इतिहास नसेल तर मग जगावर दुसऱ्या कोणाचाही एक इतिहास नाही. ज्याप्रमाणे इतिहासावरून आपल्या जातीचा पराक्रम आपल्यास कळून येतो, त्याचप्रमाणे आपल्या वाङ्मयाचा साद्यंत इतिहास आपल्या जातीच्या विचारांचा आदर्श आहे. असे म्हणतात की विचार हा शब्दापासून अभिन्न आहे आणि आपले वाङ्मय हे सर्वसाधारण भाषा जी संस्कृत तिच्यापासून अभिन्न आहे आणि म्हणून निसंशय रीतीने ती आपली जन्मभाषा आहे. ह्याच भाषेमध्ये आपल्या माता बोलत होत्या व ह्याच भाषेमधून आपल्या हल्लीच्या सर्व भाषा उत्पन्न झाल्या आहेत. आपले सर्व देव संस्कृतमध्ये बोलले, आपल्या ऋषींनी संस्कृतमध्ये विचार केले, आपल्या कवींनी संस्कृतमध्येच काव्ये केली. आपल्यामध्ये जे जे उत्तम आहे, उत्तम विचार, उत्तम कल्पना, उत्तम लेख, ते सर्व आपोआपच संस्कृतमध्ये प्रकट होते. लाखो लोकांच्या मते अजूनही ही त्यांच्या देवांची भाषा आहे, इतरांच्या ती पूर्वजांची भाषा आहे आणि सर्वांना ती सर्वोत्तम भाषा म्हणून मान्य आहे. ही आपली सर्वांची पिढीजात मालमत्ता आहे, हे आपले संचित आहे. याच्या योगाने गुजराती आणि गुरुमुखी, सिंधी आणि हिंदी, तमिळ आणि तेलुगू, महाराष्ट्रीय आणि मल्याळम, बंगाली आणि सिंघाली या आपल्या सर्व सहोदरी भाषा संपन्न झाल्या आहेत. आपणा सर्वांच्या विकारांना आणि आकांक्षांना उत्स्फूर्त आणि उत्तेजित करून त्यांना समसंवेदक बनवणारी मर्मस्थ ज्ञानशलाका म्हणजे संस्कृत भाषा होय. ही काही फक्त भाषाच आहे असे नाही. पुष्कळ हिंदूंना तो एक मंत्र आहे, सर्वांना ते एक संगीत आहे. सर्व जैन लोकांना वेद प्रमाणभूत नाहीत, तरी पण आपल्या जातीचा तो एक पुराण इतिहास कथनाचा ग्रंथ म्हणून सर्व जैनांना वेद हे आपल्याप्रमाणेच मान्य आहेत. आदिपुराण हे काही कोण्या सनातनी पंथाने लिहिले नाही आणि तरीही ते सनातनी आणि जैन यांच्यासारख्याच हक्काचे आहेत. बसव पुराण हा लिंगायतांचा मुख्य धर्मग्रंथ आहे आणि तरीही तो कानडी भाषेतील आज अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रंथांमध्ये उत्तम व ऐतिहासिक ग्रंथ म्हणून लिंगायतांप्रमाणेच
इतर हिंदूंनाही अभिमानास्पद वाटत आहे. गुरु गोविंदाचे विचित्र नाटक हे बंगाल्यातील हिंदूंना जितके आपल्या मालकीचे वाटते, तितकेच चैतन्य चरित्रामृत हे शिखांना स्वतःचे वाटते. कालिदास व भवभूती, चरक आणि सुश्रुत, आर्यभट्ट आणि वराह मिहिर, भास आणि अश्वघोष, जयदेव आणि जगन्नाथ या सर्वांनी आपणा सर्वांकरिता ग्रंथलेखन केले, आपणा सर्वांना स्फूर्ती दिली. ते सर्व आपल्या सर्वांचाच अभिमानाचा ठेवा आहेत. तामिळ भाषेतील कंब कवीचे एखादे काव्य व हाफिजची एखादी प्रत ही बंगालमधील एखाद्या हिंदूच्या पुढे ठेवा आणि त्याला विचारा की यापैकी तुझे कोणते, तो अंतस्फूर्तीनेच उद्गारेल की कंब माझा. महाराष्ट्रातल्या एखाद्या हिंदू पुढे रवींद्रनाथांचे एक काव्य व शेक्सपियरचे एक काव्य अशी 2 पुस्तके ठेवली असता तो हक्काने सांगेल की रवींद्रच माझा. कला कौशल्य आणि शिल्पशास्त्राची कामे यांच्यावरचे ग्रंथ हे देखील वैदिक अथवा अवैदिक या दोघांचीही सारखीच मालमत्ता आहे. कारण ही उभारण्यास ज्यांनी मजुरी केली ते मजूर, त्या मजुरांना ज्यांनी काम आखून दिले ते कारागीर, त्या कारागिरांना देण्यात येणारा पैसा ज्यांनी करांच्या रूपांनी दिला ती प्रजा, व ज्यांनी ही सर्व कामे काढली व संघटित केली ते राजे, वैदिक किंवा अवैदिक. परंतु जो देश सिंधूपासून पसरलेला आहे त्या देशात वस्ती करणाऱ्या हिंदू जातीतीलच हे सर्व जण होते. जे आज सनातनी आहेत त्यांनीच त्यावेळच्या बुद्धांच्या कला कौशल्ययुक्त शिल्पाने उभारलेल्या स्तंभांना पैशांनी आणि अंग मेहनतीने सहाय्य केले, व त्यावेळी जे बुद्ध होते त्यांनी आजच्या सनातनी लोकांच्या कला कौशल्ययुक्त शिल्पकामाला पैशाने व अंग मेहनतीने सहाय्य केले आहे. लहान सहान गोष्टींमध्ये काही फरक असले तरी एकाच तऱ्हेच्या समाज संस्था व त्या संस्थांना मान्यता देऊन शुद्ध करून घेणारा एकाच तऱ्हेचा कायदा ही दोन्हीही आपल्या जातीची जी मूलभूत ऐक्यता आहे तिचे एक समयावच्छेदे करून कारण व कार्य आहे. हिंदू व्यवहार शास्त्राच्या पायावर उभारलेले हिंदूचे कायदेशास्त्र वरवरचे भेदाभेद कितीही असले तरी व एखादी विशिष्ट गोष्ट इथे किंवा एखादे वचन तिथे परस्पर विरुद्ध सांगितले गेले असले तरी काल देश परिस्थितीने ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यामुळे मूळ स्वरूप बदलू देण्या इतके काही लेसे पेचे नाही. अमेरिका आणि ब्रिटिश कॉमनवेल्थ येथील कायदे करण्याची यंत्रे ही जरी भराभर कायदे निर्माण करण्यात मग्न आहेत तरी आम्ही अजून व्यवहारशास्त्राची मूलतत्वे व ज्या पद्धतीने त्यांची वाढ होऊन संबंध एक शास्त्र निर्माण झाले ती पद्धती मान्य करीत आहोत. खोजा किंवा बोहरी ह्या व इतर काही मुसलमानी जाती ह्या जरी व्यवहाराच्या काही बाबतीत विशेषतः वारसा हक्कांच्या बाबतीत हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे चालत असल्या तरी एकंदरीत महम्मदी कायद्याने आपले व्यक्तिवैशिष्ट्य कायम ठेवले आहे. महाराष्ट्रातील किंवा पंजाबमधील हिंदू लोकांच्या काही चाली बंगाल अथवा सिंध येथील काही चालीरीतींपेक्षा भिन्न असतील, परंतु इतर सर्व बाबतीत असलेले ऐक्य इतके मोठे आहे की महाराष्ट्रातील एकंदर सर्व चालीरीती ह्या जणू काय बंगाल व सिंध मधील हिंदूंच्या कायदेशास्त्राचा प्रतिध्वनीच आहेत असे वाटते. व उलट पक्षी बंगाल किंवा सिंध बद्दलही तसेच म्हणता येते. कोणत्याही एका पोट जातीतील नियम, चालीरीती व कायदे ही सर्व एक समयावच्छेदे करून घेतली तर आपणास असे आढळून येईल की ती सर्व मिळून हिंदू धर्मशास्त्राचा एक संपूर्ण भाग होऊ शकतो. परंतु ते जर इंग्लिश, महम्मदी किंवा जपानी कायदे ग्रंथांशी त्यांच्या कितीही कौशल्याने किंवा अर्थांची ओढाताण करून मेळ घालण्याचा प्रयत्न केला तरी तो विफल होतो. आपले सण आणि उत्सव हे सारखेच आहेत, आपले विधी आणि आपले संस्कार हे सारखेच आहेत. दसरा आणि दिवाळी, त्याचप्रमाणे राखी बंधन आणि होळी हे सण जेथे जेथे हिंदू मनुष्य आहे तेथे तेथे पाळले जातात. शीख आणि जैन, ब्राह्मण किंवा पंचम हे सर्व हिंदू जगचे जग दिवाळीच्या सणाच्या वेळी उत्सवमग्न होते. आणि हे फक्त ह्या हिंदुस्थानामध्येच नव्हे तर सर्व खंडांमध्ये जो एक मोठा हिंदुस्थान तयार होत आहे तेथेही आढळून येते. सबंध तराईच्या जंगलामध्ये त्या रात्री अशी एकही झोपडी तुम्हाला सापडणार नाही की येथे एकही पणती पेटली नाही. तसेच राखी बंधनाचा दिवस पंजाबमधील हर्षोत्फुल्ल कन्यकांपासून तो मद्रासच्या कर्मठ ब्राह्मणांपर्यंत
प्रत्येक हृदय उचंबळून सोडतो व एकमेकांच्या हातात रेशमी राखी बांधता बांधता ते सत्यतेने म्हणतात की भाई भाई एका ठाई, भेद नाही भेद नाही. तरी आम्ही मुद्दाम हिंदूमधील ज्या सर्वसामान्य धर्म समजुती आहेत त्याबद्दल मुळीच उल्लेख केला नाही किंवा कोणत्याही संस्थेचा, गोष्टीचा अथवा चालीचा धार्मिक स्वरूपाच्या किंवा वैशिष्ट्याच्या दृष्टीने विचार केला नाही. कारण आम्हाला हिंदुत्वाच्या मूलभूत तत्वांचा विचार कोणत्याही धार्मिक दृष्टीने नव्हे तर जातीय दृष्टीने करायचा होता आणि तरीही राष्ट्रीय अथवा जातीय दृष्टीने सुद्धा आनुवंशिक मालमत्ता आहे असे सिद्ध होते. जगन्नाथाची रथयात्रा, अमृतसरची वैशाखी, कुंभ आणि अर्धकुंभ मेळा ही सर्व आपल्या लोकांच्या सत्य आणि जिवंत अशा महापरिषदाच होत व त्या योगाने आपल्या जीवनाचा व विचारांचा प्रवाह सतत आपल्या राष्ट्र शरीरामधून वाहता ठेवला जात असे. त्यामधील चमत्कारिक चालीरीती, विधी आणि शास्त्र ही काही धार्मिक कर्तव्ये म्हणून, काही सामाजिक उत्सवांचे प्रसंग म्हणून पाळले जातात व प्रत्येक व्यक्तीच्या मनावर ठसा उमटवतात की जर आपल्याला आपले जीवन उत्तम रीतीने स्थापित करायचे असेल तर ते केवळ सर्वसामान्य अशा एकत्रबद्ध झालेल्या हिंदू जातीच्या अस्तित्वातूनच होय. तेव्हा एकंदरीत थोडक्यात म्हणायचे म्हणजे हाती घेतलेल्या प्रतिपादनाचा विषय ह्या मुद्द्यावर अधिक विवरण करू देतच नाही. ही वरील लक्षणे आमच्या संस्कृतीचे मुख्यांग होतात व आमच्या राष्ट्राला सुधारणेचा एक घटक म्हणून समजण्यात येतात. आम्ही हिंदू फक्त राष्ट्रच नाही, काही एक जातीच नाही, परंतु आम्ही हे दोन्ही असल्याने व आहो म्हणून जी सर्व प्राकृत भाषांची जननी त्या संस्कृतमध्ये मुख्यतः आणि प्रथम निवेदित केलेली व संरक्षण करून ठेवलेली संस्कृती वारसदारी आहे. त्याचप्रमाणे तो जसा आपला देह या भूमीपासून व आपल्या पूर्वजांच्या रक्तापासून धारण करतो तसा तो आपले अध्यात्म ह्या संस्कृतीपासून प्राप्त करून घेतो. याप्रमाणे हिंदू तो की ज्याला सिंधूपासून सिंधूपर्यंत पसरलेल्या भूमीबद्दल आपल्या पूर्वजांची ही जन्मदात्री म्हणून जन्मभूमीप्रमाणे प्रेम वाटते, ज्याच्या अंगात हिमालयाच्या अक्षांश रेखांशामधील वैदिक सप्तसिंधूमध्ये प्रथम वसाहत केलेल्या महान मानवी वंशाचे रक्त खेळत आहे व जो मानवी वंश ज्याच्याशी त्याचा संसर्ग आला त्यास आपणात मिसळून घेऊन व जे असे आत्मसात केले त्यास उन्नत करून वृद्धिंगत झाला आणि हिंदू लोक या नावाने जगात विख्यात झाला. त्या वंशाचे रक्त ज्याच्या अंगात खेळत आहे तो हिंदू होय. आणि या वरील कारणावरून समान इतिहास, समान दैवते, समान वाङ्मय, एक शिल्पशास्त्र, एक कायदा आणि एक व्यवहारशास्त्र, समान यात्रा आणि उत्सव, समान व्रतवैकल्ये, आन्हिके आणि शास्त्रार्थ यांनी बनलेली जी हिंदू संस्कृती तिचा जो वारसदार आहे व म्हणून तिला आपली समजतो तो हिंदू होय. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक हिंदू यापैकी सर्व गोष्टींचे अक्षरन अक्षर दुसऱ्या हिंदूंबरोबर मान्य करतो, परंतु कोणत्याही अरब किंवा इंग्लिश मनुष्यापेक्षा या संस्कृतीपैकी अधिकांश त्याचा दुसऱ्या हिंदू बरोबर समान आहे असा याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा नाही की जो अहिंदू आहे तो या गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीत हिंदूप्रमाणेच विश्वास ठेवित नाही, परंतु हिंदूशी जितक्या त्याच्या समान गोष्टी असतात त्याच्यापेक्षा असमान गोष्टी जास्त असतात. आणि ह्याच कारणाकरिता जे थोड्याच दिवसापूर्वी बहुतेक उदाहरणांमध्ये हिंदू होते व जे निदान पहिल्या पिढीमध्ये तरी त्यांच्या नव्या गोटात अनिच्छू अनुयायी होते असे ख्रिश्चन व मुसलमान लोक हे जरी या भूमीला आपली जन्मभूमी म्हणू शकतील व जवळजवळ शुद्ध हिंदू रक्ताचे म्हणता येतील तरीही त्यांना हिंदू गणता यायचे नाही. कारण ज्या वेळेपासून त्यांनी नवीन धर्माचा स्वीकार केला त्याच वेळेपासून त्यांचा हिंदू संस्कृतीवरचा हक्क उडाला. त्याच क्षणी ते हिंदू संस्कृतीशी भिन्न अशा अन्य संस्कृतीचे एक घटक अवयव बनले किंवा आपण बनलो असे त्यांना वाटले. यांची दैवते आणि त्यांचे देवता पूजन, त्यांच्या यात्रा आणि उत्सव, त्यांची ध्येये आणि आयुष्यातील आकांक्षा ही सर्व आपल्यापेक्षा भिन्न झाली. याप्रमाणे स्वजातीय संस्कृतीवर अनन्य सामान्य प्रेम व अभिमान असणे या हिंदुत्वाच्या तिसऱ्या लक्षणाने कोणत्याही तऱ्हेच्या अतिव्याप्तीच्या वा निषेधात्मक व्याख्येशिवाय हिंदुत्वाचे स्वरूप पूर्णपणाने ठरवणे शक्य झाले आहे. आता आपल्या एखाद्या बोहरी किंवा खोजा देशवासियाची गोष्ट पाहू. तो हिंदुस्थानावर जन्मभूमीप्रमाणे प्रेम करतो
व ही त्याच्या पूर्वजांची भूमी निश्चयाने आहेही. कित्येक वेळा त्याच्या अंगात अस्सल हिंदू रक्तही असते आणि जेव्हा असा मनुष्य त्याच्या हयातीत मुसलमान झालेला असतो तेव्हा तर हिंदू आईबापांचे रक्त त्याच्या अंगात असतेच. तो एकदम समंजस व बुद्धिप्रधान मनुष्याप्रमाणे आपल्या इतिहासावर व दैवतावर प्रेमही करीत असेल. वास्तविक बोहरी व खोजे लोकांची जमात दशावतारांची पूजा करतात व महम्मद हा 11वा अवतार मानतात, इतकाच फरक. यांची सबंध जमात हिंदू कायद्याप्रमाणेच शासित होत आहे. राष्ट्र, जाती व संस्कृती या तीनही लक्षणांच्या दृष्टीने ते हिंदू आहेत. त्यांच्यात काही उत्सवात फरक असेल, त्यांच्या अवतारी पुरुषांच्या व दैवतांच्या मंडलात काही अधिक अवतारांची भर पडली असेल, परंतु आम्ही वारंवार म्हटले आहे की दुय्यम प्रतीच्या गोष्टीत थोडासा फरक वा दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर अधिक भर एवढ्यामुळे काही कोणी हिंदू संस्कृती बाह्य होत नाही. हिंदूमधील उपजातीमध्ये अशा एकमेकांच्या विरुद्धच नव्हे तर एकमेकांशी तत्वतः भिन्न असलेल्या अनेक चालीरीती आहेत आणि तरीही ते सर्व हिंदूच आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या देशभक्त बोहरी, ख्रिश्चन किंवा खोजा गृहस्थाच्या बाबतीत हिंदुत्वाची वर निवेदन केलेली तीनही लक्षणे इतकी लागू पडत असल्यावर मग त्यास हिंदू का म्हणू नये? वास्तविक त्यास हिंदू म्हणण्यास कोणतीच हरकत नाही, परंतु हिंदुत्वाच्या एका विवक्षित लक्षणाच्या कसोटीवरून त्यास हिंदू म्हणता येत नाही. हे लक्षण जरी संस्कृती या सदरात येण्यासारखे आहे तरी संस्कृतीच्या इतर अंगोपांगांमध्ये ते लुप्त होण्या इतके क्षुल्लक नाही आणि म्हणून त्याच्यावरील विशेष विवेचन करणे अगत्याचे आहे. हे विवेचन करीत असताना हिंदुत्वाच्या धार्मिक स्वरूपाकडे लक्ष देणे आवश्यक होणार आहे. आतापर्यंत आम्ही मुद्दाम या स्वरूपाकडे कानाडोळा केला होता. याचे कारण आम्हाला त्यांचे विवेचन करण्याचा संकोच वाटत होता असे नाही, तर ते विवेचन अधिक सांगोपांग व परिणामकारक व्हावे म्हणून आम्ही तो भाग अलाहिदा राखून ठेवला होता. आता सर्व बाजूंनी त्याचे विवेचन करण्या इतकी सामुग्री आमच्यापाशी तयार झाली आहे व म्हणून आम्ही त्याचे महत्त्व आणि हिंदुत्व व हिंदुइझम या दोहोंमधील अंतर निश्चित करण्यास अधिक सुलभ होणार आहे.